श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. तुम्हा सर्वांचं आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत आहे. तब्बल 30 वर्षानंतर सोमवती अमावस्येला दुर्मिळ योग आलेला आहे. अमावस्येच्या दिवशी या 5 गोष्टी नक्की करा. तुमच्या घरात येईल लक्ष्मी. सोमवती अमावस्येला काय करावे आणि काय करू नये ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हिंदू पंचांगानुसार अमावस्या तिथीची सुरुवात 14 जून 2026 रोजी दुपारी 12:20 सुरू होणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 15 जून 2026 रोजी म्हणजेच उद्या येणारी सोमवती अमावस्या ही अत्यंत विशेष मानली जाणारी अमावस्या आहे. याचं कारण म्हणजे तब्बल 30 वर्षानंतर अधिक मासात असा दुर्मिळ योग जुळून आलेला आहे. अधिक मासात असा दुर्मिळ संयोग जुळून आलेला आहे. त्यामुळे याचा लाभ अधिक पटीने मिळणार आहे. सोमवती अमावस्याला काय करावे आता आपण पाहूया. पवित्र स्नान. शक्य असल्यास गंगा, यमुना किंवा कोणत्याही पवित्र नदीत स्नान करावे. नदीवर जाणे शक्य नसल्यास घराच्या अंघोळीच्या पाण्यात थोडे गंगाजळ मिसळून स्नान करावे. पिंपळाची पूजा. सोमवती अमावस्येला पिंपळाच्या झाडाला विशेष असे महत्त्व असते. पिंपळाच्या मुळाला जल अर्पण करून कच्च्या सुताने 7 प्रदक्षिणा घालाव्यात. महादेवाची आराधना. भगवान शंकराला बेल, काळे तीळ आणि दूध वाहून त्यांची पूजा करावी. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप केल्याने जीवनातील अडथळे दूर होतात. पितृ तर्पण व दान. पूर्वजांच्या शांतीसाठी तर्पण करावे. गरजू व्यक्ती किंवा ब्राह्मणांना अन्न, वस्त्र किंवा काळे तीळ दान करावे. यामुळे पितृदोष दूर होतो. उपवास. विवाहित स्त्रिया पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि सुख समृद्धीसाठी या दिवशी व्रत किंवा उपवास करतात. सोमवती अमावस्या तिथी शुभ मुहूर्त. हिंदू पंचांगानुसार अमावस्या तिथीची सुरुवात 14 जून 2026 रोजी दुपारी 12:20 सुरू होणार आहे. तर या तिथीची समाप्ती 15 जून रोजी सकाळी 8:24 होणार आहे. मात्र उदय तिथीनुसार सोमवारी ही अमावस्या असल्या कारणाने पवित्र व्रत, दान आणि स्नान 15 जून रोजी करावे. सोमवती अमावस्या दिवशी या 5 गोष्टी नक्की करा. पवित्र स्नान आणि सूर्याला अर्घ्य. सोमवती अमावस्येच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी उठून पवित्र नदीत किंवा घरीच पाण्यात थोडं गंगाजल टाकून स्नान करावे आणि सूर्योदयाला अर्घ्य द्यावे. त्यामुळे आरोग्यात सुधारणा होते. शिवलिंगावर विशेष असे अभिषेक करावा. सोमवारचा दिवस आणि सोमवती अमावस्या एकत्र आल्याने भगवान शंकराची पूजा करणे अत्यंत फलदायी मानली जाते. या दिवशी शंकराच्या पिंडीवर कच्चं दूध, जल आणि बेलपत्र अर्पण करून ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करावा. पिंपळाच्या झाडाची परिक्रमा. सोमवती अमावस्येला पिंपळाच्या झाडामध्ये त्रिदेवांचा ब्रह्मा, विष्णू, महेश यांचा वास मानला जातो. या दिवशी पिंपळाच्या झाडाला दूध, पाणी अर्पण करून 108 वेळा परिक्रमा केल्यास जीवनातील आर्थिक अडचणी दूर होतात. पितृदोष निवारण आणि तर्पण. जर कुंडळीत पितृदोष असेल किंवा कामात सतत अडथळे येत असतील तर या दिवशी पितरांचे स्मरण करून तर्पण आणि पिंडदानाचा विधी करावा. यामुळे पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो. महादान आणि पुण्य. गरजू लोकांना अन्न, वस्त्र, काळे तीळ किंवा छत्री दान केल्याने राहू, केतू आणि शनी ग्रहांचे दोष शांत होतात. 14 जूनची तारीख लक्षात ठेवा. शूल योगामुळे पुढचे 20 तास या 4 राशींवर असणार टांगती तलवार. हातून निसटेल पैसा. शूल योग हा ज्योतिषशास्त्रात फार अशुभ आणि कष्टकारी योग मानण्यात आलेला आहे. या काळात शुभ कार्य करण्यास मनाई केली आहे. ग्रीक पंचांगानुसार 14 जून 2026 रोजी म्हणजेच आज शूलयोग निर्माण होणार आहे. हा योग ज्योतिषशास्त्रात फार अशुभ आणि कष्टकारी योग मानण्यात आला आहे. या काळात शुभ कार्य करण्यास मनाई केली जाते. मानसिक तणाव वाढतो. शारीरिक कष्ट सोसावे लागतात. हा योग 14 जून रोजी दुपारी 1:15 सुरू होणार आहे. तर 15 जून रोजी सकाळी 8:56 असणार आहे. या दरम्यान ग्रहांची स्थिती आणि संक्रमण विशेष करून 4 राशींसाठी आव्हानात्मक ठरणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात. मिथुन रास. शूलयोगाच्या प्रभावाने तुमच्या स्वभावात अप्रत्याशित आक्रमकता किंवा चिडचिडपणा येण्याची शक्यता आहे. तसेच कामाच्या ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण झालेलं दिसेल.
घरातील वातावरण तणावाचं असेल, विनाकारण खटके उडतील. तसेच या काळात पैशाची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेऊ नका. धनुरास, शूलयोगाच्या तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. विशेषतः या काळात तुम्हाला डोकेदुखी, पोटदुखीचा त्रास सहन करावा लागू शकतो. तुमच्या खर्चात अचानक वाढ होऊ शकते. यासाठी आरोग्याच्या बाबतीत सतर्कता बाळगा. कन्या राशींसाठी देखील हा काळ आव्हानात्मक असणार आहे. या काळात तुम्ही जे कार्य हाती घ्याल त्यात तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. वाणीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. कोणतेही काम धैर्याने करा. घाई गडबडीत कोणतेही निर्णय घेऊ नका. मकर राशींसाठी देखील हा काळ धोकादायक असणार आहे. या कालावधीत तुम्हाला तुमच्या विरोधकापासून सावध राहण्याची गरज आहे. तसेच या कालावधीत कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात करू नका. तसेच प्रवास करताना, धार्मिक यात्रेला जाताना सावधानता बाळगा. शूलयोगाच्या अशुभ प्रभावापासून वाचण्यासाठी करा हे उपाय. भगवान शंकराची पूजा करा. शूलचा संबंध भगवान शंकराच्या त्रिशूळाशी देखील जोडण्यात आला आहे. या काळात ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. तसेच शिव चालीसाचे पठण करणं अत्यंत शुभकारक ठरेल. हनुमान चाळीसाचे पठण करा. संकटांपासून मुक्ती मिळवण्यासाठी या काळात हनुमान चाळीसाचं पठण करणं फायद्याचं ठरेल. सोमवती अमावस्या, पितृदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी मोठी संधी आहे. 3 वर्षांनी दुर्मिळ योगायोग असल्यामुळे त्या 4 वस्तूंचे दान नक्की करा. शास्त्रात काय म्हटलंय? ज्योतिषशास्त्र आणि धार्मिक श्रद्धेनुसार पूर्वजांच्या शांती, सुख, समृद्धी आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी सोमवती अमावस्या अत्यंत शुभ मानली जाते. हिंदू धर्मात अमावस्या तिथीला विशेष असे महत्त्व आहे. परंतु जेव्हा ती सोमवारी येते तेव्हा तिला सोमवती अमावस्या म्हणून ओळखले जाते. ज्योतिषशास्त्र आणि धार्मिक श्रद्धेनुसार पूर्वजांच्या शांती, सुख, समृद्धी आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी सोमवती अमावस्या अत्यंत शुभ मानली जाते. गूळ आणि तूपदान. दानधर्मात गूळ आणि तुपाला मोठे महत्त्व आहे. गूळ आणि तूप दान केल्याने केवळ पितृदोषच दूर होत नाही, तर घरातील आर्थिक अडचणी आणि अडथळेही दूर होतात. हे दान मंदिरात किंवा गरीब ब्राह्मणाला करावे. वस्त्रदान. या दुर्मिळ प्रसंगी गरजू व्यक्तीला वस्त्रदान करा. विशेषतः एखाद्या गरीब व्यक्तीला धोती, कुर्ता किंवा साडी दान केल्याने पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो. या दानामुळे त्यांना पूर्वजांच्या जगात आदर आणि शांती लाभते. पांढरे तीळ. शास्त्रानुसार तिळाला भगवान विष्णूंचा अंश मानले जाते. अमावस्येला पूर्वजांसाठी काळे किंवा पांढरे तीळ दान करणे सर्वोत्तम मानले जाते. यामुळे पितृदोषाचा प्रभाव कमी होतो आणि कुटुंबात शांतता टिकून राहते. दक्षिण दिशा आणि पितरांचे स्थान. अमावस्येची तिथी ही पूर्वजांना, पितरांना समर्पित असते. या दिवशी घराच्या दक्षिण दिशेला मुख करून मोहरीच्या तेलाचा एक दिवा नक्की लावावा. यामुळे पितर प्रसन्न होतात, पितृदोष दूर होतात आणि कुटुंबातील सदस्यांच्या प्रगतीमधील सर्व अडथळे कायमचे मिटतात. तुळशीजवळ दिवा लावा. घरातील तुळशीच्या वृंदावनाजवळ संध्याकाळी गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते. तुळशीला माता लक्ष्मीचे रूप मानले गेले आहे. अमावस्येला येथे दिवा लावल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते. पिंपळाच्या झाडाखाली, पिंपळाच्या झाडामध्ये त्रिदेवांसह ब्रह्मा, विष्णू, महेश, पितरांचा वास असतो असे शास्त्रात सांगितले आहे. सोमवती अमावस्येच्या संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा चौमुखी 4 वातींचा दिवा लावल्याने शनिदोष, राहुकेतूचे अशुभ प्रभाव दूर होतात आणि अडकलेला पैसा परत मिळण्याचे योग येतात. घरातील पाण्याचे स्थान. घरामध्ये जिथे पिण्याचे पाणी ठेवले जाते, उदाहरणार्थ माठ किंवा पाण्याचा साठा, त्या जागेजवळ संध्याकाळी एक लहान दिवा नक्की ठेवावा. पाण्याचे स्थान हे पितरांच्या आणि देवी लक्ष्मीचे निवासस्थान मानले जाते. येथे दिवा लावल्याने धन धान्याची कधीही कमतरता भासत नाही. अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलंच की तब्बल 30 वर्षानंतर सोमवती अमावस्याला दुर्मिळ योग असा येणार आहे. अमावस्येच्या दिवशी या 5 गोष्टी तुम्ही जर केल्या तर तुमच्या घरात लक्ष्मी वास करेल. तसेच सोमवती अमावस्याला काय करावे ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.